नमस्कार. मी आज तुम्हाला श्रावणामधील होणाऱ्या पूजेविषयी माहिती आणि दर सोमवारला येणाऱ्या श्रावण सोमवाराची पूजेची मांडणी कशी करायची, त्यामध्ये कोणकोणते साहित्य वापरायचे यासंबंधी माहिती सांगणार आहे. चला तर मग आपण सगळ्यात आधी एक छोटी किंवा मोठी अशी परात घ्यायची आहे आणि ती स्वच्छ धुवून ठेवून घ्यायची आहे. तुम्ही पाटावरती मांडत असाल तर तसंही चालेल. त्यानंतर आपण त्या परातीला हळदी कुंकू लावून त्याची पूजा करून घ्यायची आहे. तुम्ही स्वस्तिक काढू शकता तुम्हाला जर काढायचं असेल तर. आणि त्यानंतर पूजा केल्यानंतर आपण अशा पद्धतीने हे बाजूला ठेवून घेऊ आणि त्यानंतर हात जोडून देवाला ओम नमः शिवाय असा जप म्हणू. त्यानंतर आपण एक पान घेतलेलं आहे झाडाचे. त्यानंतर त्या पानावरती आपण एक परात ठेवायची आहे, छोटी प्लेट म्हणून. तुम्ही कोणत्याही प्रकारची प्लेट ठेवू शकता. त्यानंतर मी हा लिंग छान दही दुधाने इथे धुवून छान स्वच्छ करून या परातीमध्ये ठेवलेला आहे. आणि त्यानंतर आपण या शिवलिंगाची पूजा करणार आहे. तर त्यासाठी सगळ्यात आधी आपण हा भस्म आहे आणि हातावरती भस्म उगाळून आपण आता देवाला लावणार आहे. तर लिंगाला आपण हे भस्म लावणार आहे. हे शंकरजीचे म्हणजेच भोलेनाथाचे आवडते भस्म आहे. त्यानंतर आपण परातीला आणि पानाला सुद्धा हळद कुंकू लावून घेऊ. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आपण इथे विडा ठेवून घेणार आहे. विड्याशिवाय या पूजेला काहीच महत्त्व नाही, त्यामुळे विड्याचे पूजन करणे खूप महत्त्वाचा भाग आहे. सगळ्यात आधी आपल्याला विडा ठेवून विड्याची पूजा करून घ्यायची आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ असे म्हणून आपल्याला याचे पूजन करायचे आहे. कारण सगळ्यात आधी गणपती बाप्पाचे आगमन खूप महत्त्वाचे आहे. तर आपण विडा मांडून घेतलेला आहे. त्यानंतर आपण गणपती बाप्पांना म्हणजेच आवडणारे लाल फूल इथे अर्पण करणार आहे आणि आपण अशा पद्धतीने फूल ठेवून घेणार आहे. आता आपण पुढील भाग म्हणजे आपण आता इथे तेलाचा आपण दिवा लावून घेणार आहे. तुम्ही तुपाचा तेलाचा कसाही वापर करू शकता. मी इथे तेलाचा दिवा वापरलेला आहे आणि आपण तुपाचा दिवा नंतर वापरणार आहे. त्यानंतर आपण या प्लेटमध्ये जे लिंग ठेवले आहे त्यावरती आता आपण फूल अर्पण करणार आहे. तर हे धोत्र्याचे फूल आणि फळ दोन्हीही आपण अर्पण करणार आहे. हे भोलेनाथाला फार जास्त आवडते. आणि त्यानंतर आपण वस्त्रसुद्धा अर्पण करणार आहे. त्यानंतर आपण वेगवेगळे फूल देवाला आपल्या इच्छेनुसार वाहू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आपण बेल हा देवाला अर्पण करणार आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा जप करून आपण 108 वेळा अशा पद्धतीने बेल वाहून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. आणि तुम्ही जर बेल तुम्ही घेऊ शकत नसेल तर तुमच्याकडे किंवा तुम्हाला मिळाला नसेल तर तुम्ही आणखीन फुले किंवा अक्षता वाहू शकता. त्यानंतर आपल्याला पूजा झाल्यानंतर शिवमूठ वाहायची आहे. शिवमूठ वाहताना शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ तुला देवा, सर्वांची आवडती राहू दे देवा असे म्हणायचे आहे. त्यानंतर आपण अगरबत्ती धूप लावून घेणार आहे. आणि शिवमूठसाठी आपण इथे बघा 4 याच्यामध्ये हे ठेवून घेतलेले आहे धान्य. तीळ आहे, तांदूळ आहे, मूग आहे आणि जवस आहे. प्रत्येक याच्याप्रमाणे ज्या वाराला सोमवारला शिवमूठ असेल ती वापरायची आहे. तर सगळ्यात आधी आपण इथे तांदूळाची शिवमूठ वापरलेली आहे. पहिला सोमवार होता तर आता आपण या पद्धतीने सगळे साहित्य ठेवून घेतलेले आहे. आणि फुलेसुद्धा आपण आता देवाला राहिलेले अर्पण करणार आहे. तर मी तुम्हाला इथे वेगवेगळ्या पद्धतीने दाखवलेलं आहे. एका लिंगावरती आपण छानपैकी फुले अर्पण केलेली आहे आणि एकावरती बेल अर्पण केलेलं आहे. तर तुम्हाला हे सगळे साहित्य दिसले पाहिजे म्हणून मी 2 याचा वापर केलेला आहे आणि तुम्हाला वेगवेगळ्या याच्यावरती छान पद्धतीने मी दाखवलेले आहे. त्यानंतर आपण नैवेद्य म्हणून किंवा प्रसाद म्हणून आपण इथे मी साखरच ठेवलेली आहे. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार प्रसाद ठेवू शकता आणि पाणीसुद्धा ठेवलेले आहे.
आणि पाणी फिरवून आपल्याला कृष्ण अर्पण असे म्हणून प्रसादाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि देवाला आरतीसुद्धा म्हणायची आहे. लवथती विक्राळा ब्रह्मांडी माळा अशा पद्धतीची शंकरजीची आरती आपल्याला इथे म्हणायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला आपली पूजा साध्य करायची आहे.